एक मिनिट. लक्ष्मी इलेव्हन आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर श्री श्री प्राप्ती सेलर्स. लेट्स प्ले. टाइम बरोबर 10:16 आपण इथे मॅचला सुरुवात करतोय. तुम्हाला त्यामुळे 20 मिनिटाचा आहेत. लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा. बघूयात आज कोण बाजी मारेल. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर आणि काल पहिल्या बॉलवर मला असं वाटतं मनीष सर बाउंड्री आली होती. आज पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल आलाय आणि आमच्या समोर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशन संते सर पण आहेत. चांगला फ्लिक केला गेला. नामवंत समालोचक या परिसरातील डोंबिवली, कल्याण, अगदी टिटवाळा, बदलापूर, एक एक रन एक एक बाउंड्री. सिद्धेश आणि संकेत. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडासा हलका मात्र तिकडे निघून जाईल. फाईन लेगला. सकाळचं सत्र चालू आहे त्यामुळे बॉल थोडा बॅटवर येणं तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. सर्व टीम्स इकडे आता थोडेफार फाईट करण्याचा प्रयत्न करतील. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं. एक चांगलं प्रॉपर ड्राईव्ह केलं बॅटरने. सिद्धेश. दुसरा अंतिम दिवस आज DPL. सर्व डोंबिवलीकरांचं लक्ष या प्रीमियर वरती आहे. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल आहे. पवनने जसं सकाळी सांगितलं की हे क्रिकेट थोडं प्रगती करत चाललंय आणि त्यांनी बरोबर सांगितलं की लहान मुलं जे आता बघतायत DPL ते अजून 4-5 वर्षांनी ते स्वतः खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेटचा जो क्रेज आहे तो तसाच राहिला पाहिजे. लहान मुलांना पण ते क्रिकेट शिकवलं पाहिजे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला तिकडे आणि लेग बायच्या रूपमध्ये आपण पाहिलं तर सिंगल रन झाले. आतापर्यंत आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 6 रन झाले. फलकावरती 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरं पर्व आहे डोंबिवली प्रीमियर लीगचा आणि DPL. या बॉलवर देखील रिव्हर्स चांगला अटेम्प्ट केला गेला. बॉल मात्र थांबणार नाहीये. जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. नाम है सिद्धू. आता लहरामध्ये आलाय. सिमेंटची विकेट आहे त्यामुळे टायमिंग करू शकतो. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. काल प्रणय कदमने पण जे मध्ये आकाश गुरसाळे म्हणजे सर्व आज धुरंधर आहेत. बघूयात आज कुठली टीम क्वालिफाय होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटला देखील आज आपण ही लाईव्ह पाहतो. क्रीडा स्पर्धा आमची सर्व त्यांची टीम खूप चांगलं काम तेही देखील करतात आणि आज अंतिम दिवस आहे. LED स्क्रीन पण आता तिकडे आपली चालू झाली आहे. क्रिकेट बघायला वेगळी मजा आहे. बॉलिंगसाठी रोहित दुसरी ओव्हर घेऊन पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर पाहिला तर 11 रन झाले धावफलकावरती आणि इकडे ग्राफ थोडाफार वरती जाताना पाहिला गेला. एक बाउंड्री आपण पाहिलं तर सिद्धेशची मॅच कलाटणी घेताना पाहिली गेली आहे. डोंबिवली प्रीमियर लीग आलेले सर्व आमचे मित्र सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. या बॉलवर देखील कव्हरला एक चांगल्या हाताने ढकलला गेलाय. प्रॉपर टायमिंग करत असताना सिद्धेशने. प्रत्येक खेळाडूला आपण पाहिलं तर जेवणाची पण व्यवस्था केली, नाश्त्याची पण व्यवस्था केली आहे. सर्वांनी नाश्ता करून घ्या. मस्त गरमागरम उपमा आहे. आमचे मनीष सर तिकडे एन्जॉय करतायत. बघा लाईफमध्ये तुम्ही संडेला जेव्हा क्रिकेट खेळता संडेचं क्रिकेट एक वेगळी ऊर्जा देऊन जाते मंडेला ऑफिस करण्यासाठी. त्यामुळे संडेला क्रिकेट हे समीकरणच झाले आहे. व्हाईट बॉल. असं क्वचित ग्राउंड असतात ते संडेला ग्राउंड खाली दिसतात. सर्व ग्राउंड भरलेले असतात कारण की क्रिकेट साठी लोक वेडी आहेत. काल IPL ची मॅच बघितली. किंग कोहलीने खूप चांगली बॅटिंग केली. कृणाल पांड्याने चांगला स्पेल टाकला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग आणि नॉन स्ट्राइकला चान्स होता आणि डॉट बॉल येईल तिकडे. अजिंक्य राणेने पण काल खूप चांगलं स्टार्ट जो दिला होता. IPL ची सुरुवात झाली. आज मुंबई आणि चेन्नईची पण मॅच आहे. फाइटिंग मॅच आज पण बघायला मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
बॉलरला थोडी लाईन लेंथ करावी लागेल रोहितला. दुसरा व अंतिम दिवस या टुर्नामेंटचा. एक चांगला प्लॅटफॉर्म. या बॉलवर नो बॉल आणि नो बॉल. किपरने थोडं मिस केलं आणि किपर थोडं मात्र घाई केली, त्यामुळे बॅटर थोडे सिद्धेश मला असं वाटतं थोडं पण टार्गेट चेस झालं. त्यामुळे एक ग्राउंड असं आहे की इकडे चेसिंग होऊ शकतो. या बॉलला देखील रिव्हर्स खेळायचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. रन आपण पाहिलं तर 17 रन झाले धाव फलकावरती. ग्राफ थोडा वरती गेलाय. स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धू. या बॉलवर देखील चांगली पिचिंग, खूप चांगली बॉलिंग करतात रोहित. प्रॉपर लाईन लेंथ आहे. बॅट्समन पासून थोडा लांब ठेवला. वेगाने बॉल किपरच्या हातामध्ये गेला. अक्षय गुरव पण अगदी समोरून मॅच बघतात. ते पण थोडं त्यांना पण माहिती आहे की ग्राउंड थोडं पडझडीचं आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल आज. सर्व धुरंधर इकडे खेळतील. मजा येईल आज बघायला. फायनल मॅच, सेमीफायनल, क्वार्टर फायनल खूप चांगला घमासानच असणार आहे. डीप या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. रोहितला पुन्हा एकदा लाईन लेंथ थोडी डगमगतीये. दुसरा व अंतिम दिवस आहे या प्रीमियर लीगचा. DPL डोंबिवली प्रीमियर लीग. स्थानिक प्लेयरसाठी एक चांगलं प्रीमियर लीग. टी शर्ट, ट्रॅक भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप चांगलं ग्राफिक बनवलंय. या बॉलला देखील ड्राईव्ह केला गेला समोर. हलक्या हाताने सिंगल रन मिळेल तिकडे. सिद्धेशनी चांगली बॅटिंग केली आहे. काल चेस होत होता, आज बघूयात काय बदलेल का. रात गई बात गई आहे. या बॉलवर देखील टॅप केला गेलाय बॉल आणि तिकडे इझिली जाईल 4 रनसाठी. संकेतने आपण पाहिलं आता बॅट खोलली आहे, थोडी घाई केली. या बॉलवर मात्र थोडं टायमिंग घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण बॉलरने पण चालाकी दाखवली. थोडं चेक केलं. रुको जरा, सबर करो. या बॉलवर पण चांगला बॉल फिरवला गेला आणि ओव्हर. खूप चांगला लेग स्टिकला एक चांगली पिचिंग. गुड बॉल यार. खूप चांगला बॉल पाहिला गेला. बॉल ऑफ द मॉर्निंग. प्रॉपर सिमेंट विकेटवर एवढा बॉल स्पिन करणं थोडं डिफिकल्ट आहे. आणि दुसऱ्याच ओव्हरला त्यांनी जो लेग ब्रेक टाकलाय, खतरनाक बॉल रोहितचा. आणि चांगला बॉल टाकत असताना आपण 2 ओव्हर संपल्या. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 23 रन झालेत. म्हणजे बॅटिंग टीम पण मॅच मध्ये आहे. लक्ष्मी 11 नामातच लक्ष्मी आहे. तुमच्या खिशात पण लक्ष्मी असली की, सॅलरी झाली की, ती आपलं 10 तारखेपर्यंत आपण एक प्रॉपर सेट असतो. सर्व ऑफिस करून, कॉलेज करून आज सर्व आपले मित्र इकडे खेळतात. बॉलिंगसाठी तिसरी ओव्हर घेऊन बॉलर मनीषच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघत मनीष कशा प्रकारे कामगिरी करतील. या बॉलवर मनीषने पहिल्याच बॉलवर सेलिब्रेशन. बॅटर आउट. परफेक्ट पाहिला गेला.
न्यू बॅटर प्रणय याचा आयकॉन म्हणून खेळतात बॉलर मनीष जबाबदारीने क्रिकेट खेळतात. आणि बघा मनीषने पहिलाच बॉल त्यांनी डोंबिवली प्रीमियर लीगचा टाकला पहिल्याच बॉलवर बोल्ड आउट काढला की मला आयकॉन का घेतलंय. चांगली बॉलिंग केली गेली या दुसऱ्या ओव्हरची आणि आयकॉनला बाहेर गेले. या बॉलवर देखील पॅनल्सची प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट एक चांगलं स्वीप खेळले गेले बॅटर तरेकर आणि 4 रन मिळतील. करत असताना प्रणयने पण चांगली सुरुवात केली आहे. दूर गेला त्याला माहिती केली त्यामुळे या बॉलवर मध्ये बॅट पूर्ण फटका बसला पण टायमिंग चांगलं झालं असताना पण बॉल हा पकडला पण थोडी करतोय क्रिकेट आणि त्यानंतर देखील प्रत्युत्तर दिलंय बोल. तर मग आपण प्लेयर्स डगआउट मध्ये जाणार आहोत आणि चर्चा देखील करणार आहोत प्लेयर्स डगआउट मध्ये. बघत चर्चा संकेतशी करूयात आपण. संकेत 30 रन्स झाले धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करतात. कालचा पूर्ण दिवस तू देखील बघितल्यात मॅचेस सगळ्या बघितल्यात. आता इथून येणारे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंवरती किती धावा अपेक्षित आहेत? तरी आम्ही 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त 20 ते 25 धावा बनवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून एक चांगला टोटल आम्ही उभा करू. 20 ते 25 म्हणजे 50 ते 55चं टार्गेट तुम्ही डोक्यात घेऊन चाललेला आहात. आता इथून बॅटिंग करण्यासाठी पवन आहे टीमचा कॅप्टन आहे आणि समोर तेरेकर देखील आहेत. तर अजून इथून एखाद दुसरी विकेट गेली तर त्यानंतर आपल्या डगआउटमध्ये बॅटर्स आहेत जे चांगला खेळ करू शकतात. हां असं ऋषिकेश आहे, दर्शन आहे, हे चांगले बॅट्समन आहेत. हे नक्कीच बॅटिंग चांगली करू शकतात.
संकेत, किती एक्सायटेड आहेस? सीझन 1 पण खेळलास, सीझन 2 पण खेळतोयस आणि कसं वाटतं जेव्हा तू बॅटिंग करून नुकताच आलायस, तर कसं वाटतं जेव्हा आपण त्या खेळपट्टीवरती जातो, संपूर्ण आपलं लक्ष त्या क्रीडांगणावरती असतं, ते सजलेलं क्रीडांगण, तर DPL बद्दल 2 शब्द कसं वाटतंय खेळण्यासाठी? नक्कीच आयोजन तर खूप चांगलं केलं आहे आणि जेव्हा आपण आतमध्ये जाऊन खेळतो तेव्हा खेळायला पण मजा येते. तर ही संकल्पना खूप चांगली आहे आणि दरवर्षी अशीच चालू असावी हीच नम्र विनंती. हरकत नाहीये. बेस्ट ऑफ लक संकेत, व्हेरी वेल सेड. जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आपल्यासोबत सागरजी मोरे सर जोडले गेलेत. धन्यवाद आणि धन्यवाद मनीषजी. बघूयात आता कशा प्रकारे या 3 ओव्हरचा खेळ तर समाप्त झाला आहे. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 30-30 30 धावा झाले धावफलकावरती. आता फिनिशिंग टचची गरज आहे. 12 बॉलमध्ये 20-25 रन्स करावे लागतील. स्ट्राईक एंडला बॅटर प्रणय द्या सोबतील आपण पाहिलं तर पवन आणि बॉलिंगसाठी चौथी ओव्हर घेऊन गिरीश भोईर यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करतील गिरीश भोईर. खूप महत्वाची ओव्हर असणार. गिरीश भोईरला पण माहिती की डेथ ओव्हरमध्ये थोडा स्कोर थांबवणं गरजेचं आहे. काल 61 चेस झाला याचा पण विचार करावा लागेल. त्यामुळे आज कशा प्रकारे मॅचेस रंगतील. या बॉलवर देखील आपण पाहिलं एक चांगला बॉल गिरीश भोईर यांचा आणि काय गोड स्माइल केली गिरीश भोईरने. एक सक्सेसफुल बॉल त्यांचा पाहायला मिळाला. गुड बॉल. या बॉलवर देखील लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल, रन सिंगल मिळेल. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट्स. मागे जर आपण पाहिलं तर नाव या परिसरातील दमदार आमदार महाराष्ट्र विधानसभा सदस्य रवींद्रजी चव्हाण साहेबांचा तेवढंच मोलाचा वाटा राहिला गेले या क्रीडा स्पर्धेला. आणि आज अंतिम दिवस आहे या टुर्नामेंटचा. DPL डोंबिवली प्रीमियर लीग कोण चॅम्पियन होईल यावर नजरा आहेत. 2 टीम तर क्वालिफाय झाल्यात. तन्मय प्रतिष्ठानाने काल जमा 11 खूप चांगला खेळ करत असताना दोन्ही संघांनी मात्र एक चांगला परफॉर्मन्स केला. या बॉलवर देखील फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे मिळेल सिंगल. एक रन महत्वाचा असणार आहे. त्यामुळे मॅच आता थोडीफार प्रणयला पण माहिती आहे की चान्स घ्यावा लागेल. बाउंड्री खेळणं गरजेचं आहे. मोठा स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे बॉलिंगसाठी भोईर. या बॉलवर देखील फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. मनीषने चांगलं कव्हर केलं. फिल्डिंग फॅक्टर पण खूप महत्वाचा आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेले आणि थोडी चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये. इट्स अ बाउंड्री. बघा डाऊन द ग्राउंड शॉट ऑफ द मॉर्निंग. चांगलं टायमिंग केलं गेलंय पवन शेट्टी. होईल 41 41 धावांचं एक चांगलं टार्गेट आतापर्यंत उभं केलं गेलं लक्ष्मी 11 संघाने. त्यामुळे आता ही मॅच बघूयात कशा प्रकारे पुढे जाईल. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलर तर मी विनंती करतोय पराग भोईर साहेबांना आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. बॉलिंगसाठी श्रेयस शेवटची ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर होते तिकडे. एक सिंगल रन. फिनिशिंग टचची गरज आहे. बघूयात आता
बॅटर पवन. पवनला पण माहिती आहे की महत्वाची मॅच असणार आहे, त्यामुळे इकडे स्कोर थोडा आपल्याला एक टचअप दिला तर आपण मॅच मध्ये चांगले येऊ शकतो. 50-55 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर मी विनंती करतो भावेशजी म्हात्रे साहेबांना आपण देखील आमच्या VIP डाईस मध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वांच्या हक्काची स्पर्धा डोंबिवली प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि यामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, सर्व तमाम प्रेक्षकांचं, क्रिकेटच्या दर्दी चाहत्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पवन शेट्टी चांगले बॅटर आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. डोंबिवलीचं त्यांनी क्रिकेट जवळून पाहिलं आहे, खूप वर्षापासून चांगलं क्रिकेट या परिसरात खेळलेत, त्यामुळे पवनला पण चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला तिकडे. करतोय. आमचं जे VIP डाईस आहे, आमचं जे व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावरती फक्त आणि फक्त आमची मॅनेजमेंट टीम आणि आमचे आलेले प्रमुख पाहुणे हेच विराजमान होतील. कुठल्याही संघाचा जर मॅनेजमेंट टीमनी बोलवलं नाहीये खेळाडू अधळला तर आणि आमच्या मॅनेजमेंट टीमच्या व्यतिरिक्त तर त्या टीमला 2 धाव्यांची पेनल्टी देण्यात येईल, याची देखील आपण नोंद करून घ्या. प्लीज विनंती करतो आपल्याला की आपण व्यासपीठ इथे आपल्या प्रमुख पाहुण्यांसाठी उपस्थित करून ठेवायचं आहे. खेळाडूंना विनंती असणार आहे, आपल्यासाठी नक्की स्टँड्स देखील आहेत, आपण तिथे विराजमान व्हा. ओव्हर टू यू सर. याबाबत देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, आपण पाहिलं तर रन मिळणार नाहीये तिकडे. मॅच अगदी क्रुशल चालू आहे. बघा काल पण एक ऑफर होती की स्पेशल गिफ्ट आहे, एका ओव्हरमध्ये जो 3 विकेट घेईल त्याला ते गिफ्ट असणार आहे, आणि जो 35 रन्स बॅटर मारेल त्याला पण ते गिफ्ट आहे. काल बॉलरने मिळवले, बट 34 रन जे एका बॅटरने केले त्यामुळे तोला थोडा एका रनसाठी ते झुकलं. साहिलने चांगली मॅच चालू आहे. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 43 बाउंड्रीची गरज आहे. पवन माघारी परत गेले, बट तिकडे मॅच आता थोडीफार ऑन चालू आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतर लगेच टॉस साठी या. SB ग्रुप आणि हाय प्रोफाईल पिक्चर जो चेंज करतो त्याचं नाव आहे हाय प्रोफाईल. या बॉलवर स्वीप खेळले, थोडा गॅप होता तिकडे, बट रन मिळेल सिंगल. एका रन्सने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. स्कोर जातोय 44. 44 धावा झाल्या धावफलकावर. बघूयात मोठा स्ट्रोक येईल का, चांगली मॅच बघायला मिळेल का दुसऱ्या डावामध्ये पण. ग्रामीण टेनिस क्रिकेट इंस्टाग्रामला पण तुम्ही डोंबिवलीच्या चॅनलला, डोंबिवली प्रीमियर लीगला तुम्ही फॉलो करा आणि अपडेट घेत राहा. आमचे इम्रान भाई मजीद ज्यांनी जे पूर्ण जेवणाचं ज्याने कमिटी सर्व प्लेयर्स काल पण ज्यांनी ते एक मोठे रायडर आहेत, रेसिंग रायडर आहेत, रेसर आहेत मुंबईतील, आणि इंडियामध्ये त्यांचं एक फास्टेस्ट मॅन म्हणून त्यांचं एक ओळख आहे असे इम्रान मजीद आज त्यांची स्वतः इकडे उपस्थिती राहणार आहे. आणि त्यांनी जे 2 दिवस आपल्याला जेवण प्रोव्हाइड केले, काल खूप चांगली सुंदर व्हेज बिर्याणी, त्याचबरोबर आमचे विनय पवार दादा पण इकडे जॉईन आमच्यासोबत. आपलं पण स्वागत आहे, गुड मॉर्निंग. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलं आहे. विक्रोळीला कन्नमोरला खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं, त्यानंतर आता डोंबिवली स्थलांतर झाली आणि ते एक चांगला व्यवसाय. पहिली इनिंग संपली आणि टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर 45 झालाय, 46चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना चेक. तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहतोय ओमकार पाटणे आणि एका बाजूला त्यांच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी दिनेश तळवी. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये हे 2 कॅप्टन्स एकमेकांच्या समोर आहेत आणि मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय.
संदेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय. संदेशजी पाटील साहेब आणि मी भवानी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा विनयजी पवार साहेबांना देखील विनंती करतोय. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. टॉस इथे मात्र झालाय आणि टॉस जिंकला. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण विराजमान व्हा आणि आपण दोन्ही कॅप्टन सोबत चर्चा करूयात. सर्वप्रथम डोंबिवली प्रीमियर लीगच्या ऑर्गनायझर कमिटीमध्ये देखील आपण ओमकारला पाहतोय. स्पेशली टुर्नामेंट भरवताना किती मेहनत आणि किती परिश्रम तुम्हाला घ्यावा लागला? मेहनत खूप आहे हे सर्व करण्यामध्ये. फक्त सर्वांचा सपोर्ट असं बरोबर होता आणि मेन म्हणजे या टुर्नामेंटमध्ये आम्हाला म्हणजे हे सर्व कामगिरी करताना छोट्या मुलांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे ही कामं कर ती कामं कर, त्यामुळे ही म्हणजे टुर्नामेंट सक्सेस आहे. स्पेशली 3 कॅमेऱ्यांमध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि कोणत्याही स्पर्धकावरती अन्याय होत नाही. आपले ऑफिशियल देखील जबरदस्त कामगिरी करतायत. ऑफिशियल्स त्याप्रमाणे प्लेयरचं देखील सहकार्य आपण पाहिलं आणि पूर्ण या समूहाबद्दल तुझं काय मत असेल? आमचं कसं होतं म्हणजे सर्वांनी एकत्र खेळावं, परत सर्वांनी मिळून म्हणजे खेळावं, एकत्र यावं, बस हीच कल्पना होती. नाहीतर आता कशा मॅची होतात सर्वांचे म्हणजे प्लेयर फिक्स आहेत आता तरी म्हणजे खेळतात ते डोंबिवली दिवा डोंबिवली सर्व. ते कसं सर्वांनी एकत्र येऊन खेळावा, त्यांचा गेम दाखवावा हेच फक्त आमच्या मनात होतं बस. आता मात्र आपण टॉस बद्दल जाणून घेऊयात. टॉस तू जिंकला आणि डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन तू घेतला, पण त्याचं कारण? काल सर्व मॅच पाहिले आहेत, त्यामध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण टीम जिंकले आहेत आणि बस. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-42. आपण आता संवाद केला विनिंग टॉस कॅप्टन ओमकार पाटणे सोबत. आता मात्र आपण दिनेश दळवी सोबत जोडले जात आहोत. टॉस दादा तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? टॉस फर्स्ट मॅच होती म्हणून मला पण महत्त्वाचा होताच, पण ओमकार जिंकला टॉस. अगदी प्रेमाने सांगितलं ओमकार टॉस जिंकलाय, पण बॅटिंग करताना आता मात्र प्रथम बॅटिंग करायची आणि कालपर्यंत आपण पाहिलं की धावा डिफेंड इथे मात्र एकाही टीमने केल्या नाहीयेत. त्यामुळे हा बेनिफिट आता समोरच्या टीमला लागला, पण हा उलटपेर या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? हो नक्की, कारण बॉलर थोडेफार चांगले भेटलेत माझ्या टीममध्ये. आम्ही पण प्रयत्न करू. बॉलर चांगले भेटलेत असा आपण कमिटमेंट दिली आहे. तर कोणत्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा असतील या मॅचमध्ये? रणजित, करण, मी पण एक टाकेन. आणि माझा अंतिम आणि शेवटचा प्रश्न असेल या संपूर्ण ऑर्गनायझर टीमबद्दल आणि या क्रीडांगणाबद्दल, त्याचबरोबर आमचे ऑफिशियल कॉमेंट्री पॅनल आणि 3 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कव्हर केली जाते, याबद्दल अगदी काही 2 शब्द. आयोजन तर म्हणजे भरपूर, म्हणजे बोलण्याच्या पलीकडे एवढं सुंदर आयोजन नाही होणार. आणि त्यासोबत डगआउट इंटरव्ह्यू देखील आहे. डगआउट इंटरव्ह्यूमध्ये तिथे देखील संवाद साधला जातोय. ही संकल्पना कशी वाटते? एकदम खूप चांगली. धन्यवाद. आपण वळूयात मॅचकडे. दोन्ही कॅप्टन्सला देऊयात शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आपण आवाज मनीष सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर. धन्यवाद. जिंकण्यासाठी लक्ष्य हे 46 धावांचं असणार आहे. कालचा संपूर्ण दिवस आपण पाहिलात. बघूयात आज काही फेरबदल होतोय का? शुभम पहिल्या षटक घेऊन पहिला चेंडू फुल टॉस फुल टोल वसूल होतोय. चेंडू चाललाय दन 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 दन. राहुल पारकर बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. अनेक वर्षाचा चांगला अनुभव त्यांच्याकडे देखील असणार आहे. श्री 11 संघामध्ये कामगिरी करतात.
पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला. यावेळी योग्य त्या लाईन वरती चेंडूची पिचिंग होते. चांगली गोलंदाजी. हा कमबॅक करणं खूप गरजेचं होता. तो कमबॅक देखील झालाय. तर क्रिकेट हा खेळच कमबॅक्स आहे ना. क्रिकेटमध्ये अनेक वेळेस आपल्याला जसं हवं असतं तसं घडत नाहीये, पण ते घडवून आणणं हे आपलं कार्य असतं. त्यावरती तुम्ही मेहनत करत राहा, त्यावरती तुम्ही परिश्रम करत राहा. तिथे कसा खेळ करत राहणं हे तुमच्या हातात आहे. तो रिझल्ट तुमच्या हातात नक्कीच नाहीये. पहिला चेंडू अगदी थोडासा खराब. ते शोल्डर्स ओपन करणं, तो वॉर्मअप करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण बघा प्रत्येक चेंडूला खूप इम्पॉर्टंट आहे. 5 षटकांची मॅच आहे. 46 आपण टार्गेट दिलाय आणि त्या टार्गेटच्या निगडीत पोहोचत जाणं हे देखील समोरच्या टीमचं काम आहे. कारण मनीषची चांगली गोलंदाजी केली. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे आयकॉन म्हणून त्याची आता निवड लागली आहे. त्याची वर्णी ॲज अ आयकॉन म्हणून. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन वरती. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चांगली बॅटिंग होते. हा संयम असणं आपल्याकडे गरजेचं आहे. कारण जिथे चौकार आलाय, चौकार आल्यानंतर आपल्याला देखील माहिती आहे धावफलक जास्ती मोठा नाही आहे. इथून थोडंसं स्वतःवरती पेशन्स ठेवणं, क्रिकेटिंग शॉट्स खेळणं, चेंडूच्या मेरिटवरती खेळत राहा आणि आपल्याला नक्कीच धावा मिळू शकतात. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागते. इनसाइड एज. ऋषीच्या हातामध्ये चेंडू. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. आणि या संघाची गोलंदाजी देखील आपल्याला थोडीशी सुदृढ पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज शुभम आलाय. त्यानंतर आपण बघतोय तर ऋषी देखील आहे संघामध्ये, दर्शन देखील संघामध्ये आहे आणि सिद्धू देखील संघामध्ये पाहायला मिळते. थोडीशी मिसफील्ड आणि इथे चूक करण्यासाठी जागा नाहीये. चूक नाहीये, ही गुर चूक आहे. येतोय अजून एक चौकार. इलेव्हन ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग होत आहे. चांगली बॅटिंग होते आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी संकेत कडून झालाय. एकच धाव इथे देखील मिळेल. म्हणजेच धावा झाल्यात 12. 12 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. 46चं लक्ष आहे. 12 झाल्यात पहिल्या षटकामध्ये. म्हणजे चांगली बॅटिंग झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तो देखील फुलटॉस चेंडू होता. चांगला स्वीपचा फटका राहुलच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती देखील आपण चौकार पाहिलात. थोडीशी मिसफिल्डिंग झाली, पण हेच करणं ना आपल्याला आता थोडंसं टाळावं लागणार आहे. कारण 46 धावीचं लक्ष हे भलं मोठं नाही आहे. कालच्या दिवसात देखील आपण बघितलं की कालच्या दिवसात पण 51 धावा चेस सुद्धा झाल्या, 61 धावा सुद्धा चेस झाल्या आणि आज देखील इतिहास तसाच घडतोय की काय. पण बघा मित्रांनो, इतिहास मोडीत देखील काढता येऊ शकतो. कारण हा क्रिकेटचा खेळ, हा खेळ अनिश्चित असा मानला जातो. सिद्धू आला गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू अगदी पायावरती आदळला. इथून बघा सिद्धूला एका आयकॉनला चांगल्या आयकॉन सारखा खेळणं करून दाखवावं लागणार आहे. कारण बॅटिंग करत असताना देखील चांगली कामगिरी त्याची राहिली म्हणायला हरकत नाहीये. 9 धावा त्याच्या बॅटमधून वैयक्तिक आल्या, पण आता इथून त्याची बॉलिंग, त्याचा हा स्पेल हा देखील खूप महत्त्वाचा त्याच्या टीमसाठी असणार आहे. पण ॲज अ आयकॉन खेळाडू आपण जेव्हा खेळतो ना, तेव्हा आपल्या खांद्यावरती ती जबाबदारी थोडीशी अतिरिक्त येऊन जात आहे. त्यांना देखील माहीत असतं की आपली निवड ॲज अ आयकॉन म्हणून झाले म्हणजे संघाची ही संपूर्ण धोरणा, संपूर्ण कार्यभार हे माझ्या खांद्यावरती असणार आहे. चला, वेळेची अवधी 20 मिनिटं, त्यात आपल्याला 5 षटकं फेकायची आहेत, अन्यथा पेनलाइज देखील केलं जाईल, याची नोंद घ्या. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला, अप्रतिम गोलंदाजी करतोय. याचीच देखील आपण चर्चा करत होतो ना की चांगली गोलंदाजी करणं आता हा एकमेव अस्त्र सिद्धूकडे आहे. पुढचा बॉल यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला. पिचिंग लक्ष्यमच्या बाहेर होती. इथे देखील एक धाव मिळणार आहे. अवांतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची अजून एक धाव खात्यामध्ये ऍड होईल.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अगदी पायावरती आदळलेला हा चेंडू होता. दर्शन आहे थोडंसं फंबल अगदी पहिल्या अटेम्प्टवरती चांगलं बॅकअप प्रवीणी देखील केलं. एकच धाव इथे मिळणार आहे. आणि बघा पारितोषिक नक्कीच एक पारितोषिक लावण्यात आलंय प्रत्येक बॅटरसाठी. संपूर्ण आपल्या या DPLच्या डे 2 मध्ये डे 1 मध्ये देखील पारितोषिक होतं. 6 चेंडूंवरती 6 चौकारांचा विक्रम केला तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक बॉबी ठाकूर यांच्याकडून असणार आहे. नेक्स्ट बॉल अगदी पुढ्यातला हा चेंडू होता. दर्शन आहे मिस फिल्डिंग होते. पुन्हा एकदा चूक आणि पुन्हा एकदा ही घोर चूक मानली जाणार आहे कारण चेंडू अगदी सरळ हातात पकडण्यासारखा चेंडू होता. सोपा चेंडू होता. मिस फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण जातोय चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. रवी आहे डीप बॅकवर्ड पॉइंट वरती. डीप थर्ड मॅन वरती आहे. एक धाव इथे देखील मिळणार आहे आणि षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. धावा लागल्या धाव फलकावरती 22 धावा. काय बॅटिंग होते बघा. ही ओपनिंग पार्टनरशिप जी आपण बघतोय ना राहुल आणि मनीषची त्यांच्याकडे तो संयम देखील पाहायला मिळतोय आपल्याला. हे सर क्रिकेटचं असं असतं ना की ह्याच्यामध्ये आपल्याकडे ते संयम असणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडूवरती संयम आणि सिंगल डबल्स घ्या. एकेरी दुवेरी धावा घ्या आणि खराब चेंडूंवरती प्रहार करा. हेच आपल्याला क्रिकेटने शिकवलंय कारण हा संयम ही आक्रमकता आजचा दिवस देखील तेवढाच मोठा आहे. 23 मार्च. चला वेळ भरपूर आपण घेतलाय. लक्ष्मी 11 संघ आपल्याला विनंती असणार आहे बघा 20 मिनिटांची अवधी त्याच्यानंतर अतिरिक्त 2 मिनिटं म्हणजे 22 मिनिटं आणि 22 मिनिटांनंतर जर एकही सेकंड वरती झाला तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी मिळणार आहे. याची देखील आपण नोंद करून घ्या. 12 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे 2 षटकांचा खेळ झालाय. धावा झाला धाव फलकावरती 22. 18 चेंडू आणि 24 धावांचं अजूनही समीकरण. मॅच ऑन आहे. मॅच गेलेली नाही आहे. मॅच अजूनही ऑन आहे. ऋषी येतोय. पहिलाच बॉल वेग प्रचंड ऋषीकडे. त्या वेगेसाठीच तो जाणला जातो आणि त्या वेगेवरती स्वार होऊन बघत आता गोलंदाजी कशी करतोय. पहिला चेंडू तर अतिरिक्त बाहेर निघून गेलाय. पहिला चेंडू वाईड आलाय. यावेळी देखील लाजवाब वॉटर स्ट्रोक. काय फटका खेळलाय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार आलाय चौकार. खेळाला अगदी ना डोळ्याचं पार न फेडणारा हा स्ट्रोक होता मनीष कोटाच्या बॅटमधून. आणि समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. ऋषी सारखा गोलंदाज मागच्या वर्षी या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची निवड झाली होती आणि बघा पंचांनी इथे नो कॉल केला. नो +1 म्हणजेच 2 धावा इथे मिळतील आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आहेत 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि आता ऋषीला ना चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या टीमला इथून त्याला जर जिंकवून द्यायचं असेल तर ते डॉट बॉल वारंवार टाकत राहणं, निर्धाव चेंडू टाकणं, थोडंसं प्रेशर क्रिएट करणं आणि त्यानंतर त्या प्रेशरमध्ये एखादी विकेट देखील मिळू शकते कारण विकेट मिळवत राहणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. यावेळी देखील पंचांनी पुन्हा एकदा नो कॉल केलाय. थ्रो ऑम ॲक्शन. एक लिमिटेशन आपल्याकडे असतं जेव्हा आपण अंडरआर्म क्रिकेट खेळतो. त्या लिमिटेशननी आपल्याला गोलंदाजी करावी लागते. जर आपला आर्म थोडासा जास्ती वरून रिलीज झाला तो रिलीज पॉईंट जास्ती वरती असला तर पंच आपल्याला दंडित करतात. इथे देखील पंचांनी नो बॉल दंडित केलाय.
यावेळी देखील पुन्हा एकदा सरळ खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. चला एक विनंती असणार आहे बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, आयोजक आपल्याला वारंवार ही सूचना करतायत, मुख्य जो व्यासपीठ आहे ना त्या व्यासपीठावरती फक्त आमचे मान्यवर आणि आमची आयोजन कमिटी हेच उपस्थित राहतील, इतर कोणताही खेळाडू त्या व्यासपीठावरती उपस्थित राहणार नाही आहे. प्लीज याची नोंद करून घ्या आणि कारवाई करायला भाग पाडू नका. बघा आयोजकांची विनंती असणार आहे, त्या विनंतीला मान देऊन मी प्लीज तुम्हाला ही विनंती पुन्हा एकदा करतोय की आपण जर खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित असतील तर खेळाडूंना विनंती असणार आहे आपण आपल्या स्टँड्सवरती विराजमान होऊ शकता. धावा झाल्या 36 धाव फलकावरती, म्हणजे अजूनही 10 धावांची आवश्यकता असणार आहे 10 to win. आणि ऋषी सो बॉलिंग करतोय, मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, पण आतापर्यंत तो सूर त्याला गवसलेला नाहीये. बघा आता नक्कीच तो डॉट बॉल आलाय, त्याला देखील ती प्रचिती झाली असेल की मागच्या वर्षी देखील आपण जे कार्य केलं होतं ना ते पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे. त्यामुळेच ऑक्शन टेबलवरती भरपूर जास्ती मागणी त्याला देखील होती, पण स्वतःला इथे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. यावेळी देखील स्कूप करायचा प्रयत्न केला होता, फॉलिंग स्वीपचा देखील प्रयत्न केला, म्हणायला हरकत नाहीये. एकच धाव इथे देखील मिळणार, कारण क्रिकेट हा खेळ असा ना मित्रांनो, ज्या खेळामध्ये आपण काय केलंय ना ते विसरूनच चालावं लागतं. जेव्हा आपण नवीन मॅच मध्ये जातो, नवीन स्पर्धेमध्ये जातो, तो स्कोरबोर्ड त्या शून्यापासूनच चालू होतो. आणि हेच क्रिकेटने आपल्याला शिकवलं की नाविन्याने प्रत्येक वेळी आपल्याला नवीन सुरुवात करावी लागते. यावेळी देखील कव्हरच्या रिजनवरती अजून एक चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो आपल्याला राहुलच्या बॅटमधून. येस, यावेळी देखील पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा देखील चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अजून एक अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होते. धावा झाल्यात 39 धाव फलकावरती. ब्लॉक होल, ब्रह्मास्त्र काढण्याची हीच तर ती वेळ होती. आणि इथे काय केलाय सिद्धूनी, इथे काय केलंय, जिथे फक्त एकच धाव होती तिथे तब्बल मिळणार आहेत आता 5 धावा झाल्यात धाव फलकावरती. 44 धावा झाल्यात धाव फलकावरती. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असणार आहे. दर्शन येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडूवरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका मनीष कोठारीच्या बॅटमधून. काल देखील तेच घडतंय, आजची पहिली मॅच देखील तेच बघतोय आपण. चेस इथे होत आहेत. 46 धावांचं लक्ष होतं, त्याचा पाठलाग केला आणि त्याचा पाठलाग सुदृढपणे करत असताना श्री प्राप्ती सेलर्स 11 संघाने पहिली मॅच केली आपल्या नावावरती.